अशा ठिकाणी मी गाडी लावली होती मशीन भरण्यासाठी की जिथं माझ्या गाडीचं पूर्णपणे 4 ते 5 हजारांचं नुकसान होत होतं, परंतु मी माझ्या गाडीचा विचार केला आणि 4 ते 5 हजारांचं नुकसान होतं म्हटल्यावर डायरेक्ट मालच कॅन्सल केला. तर मित्रांनो, कालचा विषय तुम्हाला आज क्लिअरपणे सांगतो. हे बघा, अशा ठिकाणी माझी गाडी लावली होती मशीन लोड करण्यासाठी. मी मशीन लोड करण्यासाठी आलो होतो पुण्यासाठी, परंतु माझा व्हिडिओ काढण्याचा आज कुठेतरी फायदा झाला. त्यांनी आपल्या गाडीच्या बंपरवरची आयडी बघून कालचा व्हिडिओ बघून डायरेक्ट हायड्रानेच मशीन लोड केले. हेच ते मशीन आहे जो की काल मी या मशीनवरती व्हिडिओ बनवून टाकला होता. यांनी शेवटी हायड्राने मशीन लोड केलं, परंतु हायड्राने मशीन लोड करताना गाड्याने हिडिओच काढू दिला नाही मला. म्हणलं लगा कालच्या वेळी तो आज बी टाक हिडिओ, म्हणजे आमची इज्जतच काढपा. आम्ही हायड्राने भरतो पण तो हिडिओ काढायचा नाही म्हणलं. सबस त्यांच्या संग भांडण करून मशीन भरून निघालो बघा. मशीन संग चिल्लर मटेरियल बी एवढं दिलतं ना, माझ्या डोसक्याचा भोगाच होऊन गेलता. एवढं चिल्लर मटेरियल मी पहिल्यांदाच माझ्या गाडीवर भरलं होतं मित्रांनो. आणि पॉईंट पासून पुढे निघाल्यावर मस्तपैकी असा रोड लागला होता ना, नुसतं झाडण झुडप. मला लय भ्या वाटायला लागलं. आणि आपण भरली होती हायड्रन, झाडाला ठप्पा आलतं खाली. मला काय कळणार, देशीबीचं खंबार मार लागून फुटतं का काय कळणार. मला डोसकं चालणार. खाट दिवशी कुठं तर गॅबी बेन फुटलं तर माझ्या डोसक्याला ताप लागायचा. तरी पण भेद आपल्याला मस्तपैकी धरला बघा चित्रदुर्गाचा हायवे. आणि आता जातो बघा वसपेटला, रिंगाण मारतो खाट खाट खाट. आणि ह्या रिंगणाला ज्या त्या वेळेस जाईल तेव्हा सांगतोय, हे जे आपलं रिंगाण आहे इथं दमान चालवत जावा गाडी. मी 2X मध्ये घेतले त्यामुळे फास्ट वाटते, पण दमान चालवत जावा. आणि चित्रदुर्गा पास करून आल्यावर बघतो का अण्णा बंड्यांच्या गाड्या अरबुस काढ भरले का काय भरले काय माहिती, की अंबाळ का काय. गाड्याने लाईनच लावल्या डांबरीवर. असली कसली कंपनी काय माहिती, गाड्याने पार्किंगच केलं नाही. डांबरीला सगळ्या गाड्यांची लाईन लागून राहिली होती. आणि त्यांना कस तर पास करून आलो बघा. म्हणलं झिंज्या बिंज्या जरा चढल्या करूया टाळूच्या माझ्या. मस्तपैकी कुठे तर जाऊन आपल्या पोटा पाण्याचं काय तर बघूया म्हटलं. पुढे जाऊन थांबले बघा जेवायला आणि घेतली अंडाकडे. निवड चरबाट दिलत गड्यानं, पर गपचूप खाल्लं कुत्र्या गत. दावणगिरीचा आरटीओ पुढे उभा होता. संध्याकाळी 7 ला गाडी काढायची म्हटलं. आता खाऊन झोपायचं गच्च मध्ये. संध्याकाळी काय असेल ते बघायला. आपण भरली हाईट जीसीबी, त्यामुळे धरते आरटीओ. मग सांच्या परत सागरभाऊ चालले होतं आपल्या गावाकडे. जाता तर माझी गाडी बघितली. सागरभाऊ ना आधी क्या 2 जण आलता आपली गाडी बघून. सागरभाऊ म्हणले या. आणि आल्या गाडी शांत कुठे बसतोय, काय ना काय खटापट करून काय ना काय हुडकामुडकी करतोय गाडी. या म्हटलं लगा माझ्या गाडीत तुला काय सामान गावल्यावर काय म्हणाल ते ऐकतो. पारदिशी पेटेटर 5 म्हटलं गाडी चौकशी केली. भावाने दिलेला शब्द पाळला बरं का. पॅडेटर आपल्याला 5 60 रुपये म्हणला. लगा असलं भंगारवाल्या माल भरायचं बंद कर. लोक तुझी गाडी बघते, असलं माल परत भरू नको. मशनरी नेहन तुला लगा भंगारवाल्याची गाडी असं वाटायला लागले मला. लोक तुला आता गावाला गेल्यावर नाव ठेवून राहिले. त्यामुळे जाऊ दे सागर भाऊ, घ्या सांभाळून आता गरीबाला काय करता. आणि त्यानंतर काय तुम्हाला सांगायची गरज नाही. मस्तपैकी माडान बघितलं आणि एकटं जाऊन बसलो वॉइस ओव्हरिंग करत. आणि मनात एकच प्रश्न आला, हो लोक आपल्याला फॉलो करत नाही, सपोर्ट करत नाही, तरी पण एवढं कष्ट का करतोय आपण. करा की राव फॉलो राव प्लीज.